दादा काका ताई यांच्यासह पवारांची जनरेशन नेक्स्ट एकत्र येत जर पुन्हा युनायटेड एनसीपी महाराष्ट्रात उभी राहत होती, तर आता अचानक दादांचा हा अपघात होणं आणि त्यात त्यांचा अंत होणं हे खरोखरच दुर्दैवी. पण त्याचबरोबर या प्रकाराला काही वेगळी वळणं लागण्याची, या अपघाताला घातपात किंवा षडयंत्राचा वास येण्याची शक्यता आहे. कुणीतरी सकाळ सकाळीच त्या फरांडे बाबाची भाकणूक नावाचा एक व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियावर. त्यानंतर एक रील व्हायरल झाली आहे. फेब्रुवारी मार्च में प्लेन क्रैश होगा, रोक सको तो रोक लो. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे एक निखळ, मिश्किल, तितकेच रोखठोक, सडेतोड असे अजितदादा पवार का आकस्मिक विमान अपघातात दगावले. महाराष्ट्रभर पसरलेल्या दादांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. पवार कुटुंबीय आज खऱ्या अर्थानं निराधार झाल्यासारखं मला भासतंय. कारण आपण आजवर ज्यांना आधारवड वगैरे संबोधत आलो, खुद्द अजितदादा ज्यांच्या छत्रछायेत मोठे झाले, त्या शरद पवारांची कारकीर्द ही वयोमानानुसार आता संपल्यातच जमा आहे. पवारांचं त्यांच्या पक्षावरचं जे वर्चस्व आहे ते संपुष्टात आलेलं आहे आणि हे हल्ली प्रकर्षानं जाणवतं आहे आपल्याला. त्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधून बाहेर पडण्यासाठी म्हणा किंवा ईडी, सीबीआय आणि IT सारख्या यांच्या ससेमिऱ्यातून आपली सुटका व्हावी यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशा ज्येष्ठ मंडळींनी तर दिल्लीतल्या भाजपेश्वरांना शरण गेलेले ते लोक. अजितदादांनी मग हे सगळं बघून आपल्या पक्षातल्या ज्येष्ठांचा सल्ला मानून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण शरद पवार हे जर महाराष्ट्रातले राजकीय धुरंधर वगैरे मानले जात असतील, तर त्यांच्या नाकाखालून दादांनी पक्ष काढून नेला. पुढे भाजपच्या मदतीनं तो स्थिर केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक भावनिक ओलावा कायम राहावा यासाठी ते सतत काकांच्या संपर्कात राहिल्यानंतर, मान्य की सुरुवातीला म्हणजे पक्ष फोडून ते बाहेर पडले तेव्हा ज्या सभा दोन्ही बाजूनी झाल्या त्यात दादांनी काकांवर खरपूस टीका देखील केली होती. पण माझ्या माहितीनुसार हे जे काही चाललं होतं ते पवार वर्सेस पवार नव्हतं, तर पवार विथ पवार असंच सुरू होतं. पण क्षीण झालेल्या शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काय सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात चालवला जाईल किंवा रोहित पवार, युगेंद्र पवार या नवख्या खेळाडूंकडून सांभाळला जाईल असं चित्र तर अजिबातच नव्हतं. NCP शरद पवार हा जो काही गट आहे तो निव्वळ नावाला उरलाय. तो अजितदादांच्या सोबतच विलीन व्हायला हवा हे परिस्थितीनं सिद्ध करून दाखवलंय आणि त्यानंतर आता या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झालेली होती. मित्रो, महाराष्ट्रातला दुसरा मोठा प्रादेशिक पक्ष NCP हा जर अजितदादांच्या हातात आला असता पुन्हा, जसा तो यापूर्वी शरद पवार ॲक्टिव्ह असतानाही होता अजितदादांच्या हातात, तर कदाचित या पक्षाचं सर्व्हायव्हल कुठेतरी दिसत होतं महाराष्ट्रात. दादांनी तेव्हाही पक्षावर वचक ठेवला होता. तरुणांना सोबत घेताना त्या तरुणांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करणं, म्हणजे त्यांना पोटा पाण्याला लावण्याचं काम त्यांनी आधी केलं. कंत्राटं मिळवून दिली, टेंडर्स दिले. सरकार कोणाचंही का असेना, त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ मंत्रालय आपल्याकडे असावं हा आग्रह त्यासाठीच असायचा दादांचा. अशा या दादांच्या जिगरबाज नेतृत्वावरच आता NCP या प्रादेशिक पक्षाची संपूर्णपणे भिस्त होती आणि पवारांनी ते पवार वर्सेस पवार वालं जे काही नाटक होतं ते बंद करून त्यावर पडदा टाकत आता दादा म्हणतील तसं असं पुढे जायचं ठरवलेलं दिसत होतं. सुप्रियाताईंनाही आपल्या मर्यादा अवगत झाल्या होत्या. रोहित, युगेंद्र हे कितीही धडपडले तरी त्यांना काय अजित पवार बनता येणार नाही, त्यामुळे दुसरे शरद पवार होणं तर लांबच राहिलं. तर ही वस्तुस्थिती त्यांनाही नीट समजली होती. असं असताना दादा काका ताई यांच्यासह पवारांची जनरेशन नेक्स्ट एकत्र येत जर पुन्हा युनायटेड NCP महाराष्ट्रात उभी राहत होती, तर आता अचानक दादांचा हा अपघात होणं आणि त्यात त्यांचा अंत होणं हे खरोखरच दुर्दैवी. पण त्याचबरोबर या प्रकाराला काही वेगळी वळणं लागण्याची, या अपघाताला घातपात किंवा षडयंत्राचा वास येण्याची शक्यता आहे. कुणीतरी सकाळ सकाळीच त्या फरांडे बाबाची भाकणूक नावाचा एक व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियावर. काय म्हणायचं त्याला. त्यानंतर एक रील व्हायरल झाली आहे. मैं तो अभी भी कह रहा हूं, फरवरी मार्च में कोई प्लेन क्रैश होगा, रोक लो. अब मेरा काम रोकने का नहीं है ना. सही बात है. मेरा काम तो गणना करके बताने का है. बस यही ज्योतिष का असली कार्य है. अब चाहे वो लाल किताब ज्योतिष हो, चाहे वो नाड़ी ज्योतिष हो, KP एस्ट्रोलॉजर हो या फिर वैदिक एस्ट्रोलॉजर हो, चाहे वास्तु वाला कोई हो. फेब्रुवारी मार्च में प्लेन क्रैश होगा, रोक सको तो रोक लो. तर या रीलचाही संबंध त्या घटनेशी लावला जातोय. मित्रो, हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यासमोर येईल मी केलेला, तोवर कदाचित दादांच्या पार्थिवाला अग्नी दिला गेला नसेल किंवा असेलही. तर काय बोलणार, सोन्यासारखा माणूस तर गमावलाय आपण. सुनेत्राताई, पार्थ, जय यांचा तर आधारच हरवलाय. त्यांच्या दुःखाचं काय. राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी एक दिलखुलास, मनमोकळा आणि मिश्किल नेता म्हणून जे आवडायचे ते अजितदादा अकाली निघून गेले आणि त्याचं दुःख तर आहेच. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या
आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.